नमः शिवाय. नमस्कार. तुम्हाला माहित आहे का, श्रावणात शिवलीलामृत पारायण कसे करावे? श्रावणात शिवलीलामृत पारायण केल्याने काय घडते? महादेवाच्या कृपेचे 3 संकेत. चला तर पाहूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, जर तुमच्यावर किंवा कुटुंबावर वारंवार संकटे येत असतील तर श्रावणातला हा एक उपाय तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. शिवलीलामृत पारायण कसे करावे, त्याची खरी पद्धत आणि महादेवाने तुमची भक्ती स्वीकारल्याचे 3 संकेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करणे विशेष फलदायी मानले जाते. शिवलीलामृत ग्रंथात एकूण 14 अध्याय आहेत. श्रावणात याचे नियमानुसार पठण केल्याने जीवनातील दुःखे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. श्रावण महिना हा महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्याने शिवकृपा प्राप्त होऊन जीवनातील सर्व दुःख, चिंता व अडथळे दूर होतात, अशी दृढ श्रद्धा आहे. शिवलीलामृत ग्रंथात एकूण 14 अध्याय आणि 2453 ओव्या आहेत. श्रावणात हा ग्रंथ नियमानुसार वाचण्याची संपूर्ण पद्धत, नियम आणि काळजी खालीलप्रमाणे आहे. 1. पारायणाचा काळ आणि वेळ. कालावधी. श्रावणातील कोणत्याही दिवशी सुरुवात करून 7 दिवसात म्हणजे सप्ताह किंवा 14 दिवसात रोज 1 अध्याय यानुसार पारायण पूर्ण करता येते. योग्य वेळ. सकाळी स्नान उरकून सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात पारायण करणे उत्तम मानले जाते. सलगता. एकदा पारायण सुरू केल्यावर ठरवलेल्या वेळेत ते रोज सलग वाचावे. 2. पूर्वतयारी आणि पूजाविधी. दिशा व जागा. घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा शांत स्वच्छ ठिकाणी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. आसन. बसण्यासाठी लोकरीचे, कुश म्हणजे दर्भाचे किंवा सुती आसन वापरावे. थेट जमिनीवर बसून वाचू नये. चौरंग. पाट मांडणी. एका पाटावर लाल किंवा पांढरे वस्त्र अंथरून त्यावर श्री शिवलीलामृत ग्रंथ आणि महादेवाची प्रतिमा किंवा शिवलिंग ठेवावे. ग्रंथपूजा. ग्रंथाला व प्रतिमेला हळद कुंकू, अक्षता आणि पांढरी फुले व बेलपत्र वाहावे. ग्रंथापुढे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आणि धूप अगरबत्ती लावावी. नैवेद्यासाठी साखरेचा खडा, दुधाचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. 3. संकल्पाची पद्धत. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी हातात थोडे जल, अक्षता आणि फूल घेऊन मनात पुढील संकल्प करावा. हे देवादिदेव महादेवा, मी माझ्या मनातील इच्छा कुटुंबाच्या कल्याणासाठी, आत्मशांतीसाठी या श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत ग्रंथाचे निष्ठेने पारायण करत आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुझी कृपादृष्टी माझ्यावर राहू दे, असे म्हणून ते पाणी आणि अक्षता ताम्हणात किंवा पाटाजवळ सोडाव्यात. 4. सप्ताह पारायण पद्धत म्हणजेच 7 दिवसांचे नियोजन. शिवलीलामृत ग्रंथाचे 7 दिवसात पारायण करण्याची पारंपरिक व सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे. दिवसा वाचायचे अध्याय. पहिला दिवस अध्याय 1 आणि 2. दुसरा दिवस अध्याय 3 आणि 4. तिसरा दिवस अध्याय 5 आणि 6. चौथा दिवस अध्याय 7 आणि 8. पाचवा दिवस अध्याय 9 आणि 10. सहावा दिवस अध्याय 11 आणि 12. सातवा दिवस
अध्याय 13 आणि 14. 5. पारायणाचे प्रमुख नियम व पथ्य. 11वा अध्याय. शिवलीलामृतातील 11वा अध्यायात रुद्राक्ष आणि ओम नमः शिवाय मंत्राचा अगाध महिमा सांगितला आहे. त्यामुळे शक्य असल्यास रोजच्या वाचनानंतर 11वा अध्याय अतिरिक्त वाचल्यास विशेष फलप्राप्ती होते. आहार व आचरण. पारायणाच्या दिवसात सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, कांदा, लसूण वर्ज्य करावा. सत्य बोलावे आणि कोणाचाही द्वेष करू नये. एकाग्रता. ग्रंथ वाचताना घाईघाईने न वाचता स्पष्ट, हळूवार आणि अर्थ समजून वाचन करावे. मध्येच उठू नये किंवा कोणाशी बोलू नये. उद्यापन म्हणजे समाप्ती. 14वा अध्याय पूर्ण झाल्यावर महादेवाला व ग्रंथाला आरती करावी. मग लावून दही भाताचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि यथाशक्ती प्रसाद वाटून पारायणाची सांगता करावी. टीप. महिला किंवा ज्यांना रोज सलग वेळ मिळत नाही त्यांनी दररोज एक याप्रमाणे 14 दिवसात किंवा दररोज फक्त 11वा अध्याय श्रावणभर वाचला तरी शिवकृपेचा अनुभव येतो. 2. श्रावणात शिवलीलामृत पारायण केल्याने काय घडते. शिवलीलामृत या ग्रंथात महादेवाच्या अगाध लीला, भक्तीचा महिमा आणि शिवनामाची शक्ती यांचे वर्णन केले आहे. श्रावण महिन्यात या ग्रंथाचे मनोभावे पारायण केल्याने माणसाच्या आयुष्यात काय अद्भुत बदल घडतात हे समजून घेण्यासाठी शिवलीलामृतातील भद्रायू राजा आणि दासीपुत्राची ही प्रेरक कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. कथा. श्रद्धेने बदललेले नशीब. प्राचीन काळी भद्रायू नावाचा एक लहान राजकुमार होता. दुर्दैवाने लहानपणीच त्याच्या पित्याचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले आणि त्याच्या आईला त्याला घेऊन वनात भटकावे लागले. अत्यंत गरिबी, हालअपेष्टा आणि अनारोग्यामुळे तो बालवयातच गंभीर आजाराने ग्रस्त झाला. त्याच नगरात एका दासीचा मुलगा ही असहाय्य आजाराने त्रस्त होता. वैद्य हकीमांनी दोघांच्याही बाबतीत आशा सोडून दिली होती. एका श्रावण महिन्यात ते बालक आणि त्याची आई एका शिवमंदिरात आश्रयासाठी गेले. तेथे एक ऋषितुल्य शिवभक्त दररोज श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत असत. ती माता दररोज आपल्या आजारी मुलाला मांडीवर घेऊन मंदिराच्या एका कोपऱ्यात बसून ते पारायण अत्यंत एकाग्रतेने व श्रद्धेने ऐकू लागली. शिवलीलामृताचे श्रवण आणि चमत्कार. ग्रंथाच्या अध्यायांतून जेव्हा तिने रुद्राक्ष, भस्म आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा महिमा ऐकला तेव्हा तिच्या मनात महादेवांप्रती दृढ श्रद्धा निर्माण झाली. तिने त्या बालकाच्या अंगाला भस्म लावले, गळ्यात रुद्राक्ष घातला आणि शिवलीलामृताचे श्रवण सुरू ठेवले. काहीच दिवसात एक अद्भुत चमत्कार घडला. ज्या बालकाला मृत्यूच्या दारात मानले जात होते तो आजारातून पूर्णपणे मुक्त झाला. त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज आले. पुढे जाऊन याच भद्रायू राजाला महादेवाच्या आणि ग्रंथाच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, अफाट ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पुन्हा प्राप्त झाले. श्रावणात शिवलीलामृत पारायण केल्याने काय घडते या कथेच्या माध्यमातून ग्रंथात शिवलीलामृत पारायणाचे खालील फलित सांगण्यात आले आहेत. 1. असाध्य आजार व संकटातून मुक्ती. शिवलीलामृताचे वाचन किंवा श्रवण केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आजारपण, अकाली मृत्यूचे भय आणि कौटुंबिक संकटे टळतात. 2. जन्मांतराच्या पापाचा नाश. माणसांकडून नकळत घडलेली पापे आणि दुष्कृत्यांचा प्रभाव या ग्रंथाच्या प्रभावाने नष्ट होतो. मनाला
एक प्रकारची शुद्धता आणि शांतता लाभते. 3. दारिद्र्य दूर होऊन समृद्धीची प्राप्ती. ज्या घरात श्रावण महिन्यात शिवलीलामृताचा आवाज गुंजतो तेथे दरिद्रता टिकत नाही. अन्न, धन आणि आरोग्याची कमतरता भासत नाही. 4. अडकलेली कामे आणि मनोकामना पूर्ण. ज्याप्रमाणे भद्रायू राजाला त्याचे गमावलेले राज्य पुन्हा मिळाले, तसेच पारायणाच्या प्रभावाने भक्ताची रखडलेली कामे मार्गी लागतात आणि सात्विक इच्छा पूर्ण होतात. थोडक्यात सांगायचे तर श्रावणात शिवलीलामृत वाचणे म्हणजे महादेवाच्या चरणी आपले दुःख सोपवणे होय. जो भक्त श्रद्धेने हे पारायण करतो, महादेव त्यांचे नशीब बदलून त्याला अभय आणि आनंद प्रदान करतात. जेव्हा एखादा भक्त श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करतो, पूजा अभिषेक करतो किंवा शिवलीलामृत ग्रंथाचे निष्ठेने पारायण करतो, तेव्हा महादेवाची कृपा त्याच्यावर झाली आहे हे दर्शवणारे काही सूक्ष्म व प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळू लागतात. शास्त्र आणि शिवभक्तांच्या अनुभवानुसार महादेवाची कृपा झाल्यावर मिळणारे 3 प्रमुख व सविस्तर संकेत खालीलप्रमाणे आहेत. 1. मनाला अथांग शांती व निर्भयता लाभणे म्हणजेच अभय संकेत. महादेवाचे एक नाव आशुतोष म्हणजेच लवकर प्रसन्न होणारे आणि शंभू म्हणजेच कल्याण करणारे आहे. जेव्हा महादेवाची कृपा होते तेव्हा सर्वात पहिला आणि मोठा बदल माणसाच्या अंतःकरणात होतो. चिंता व भीती नाहीशी होणे. तुमच्या आयुष्यात कितीही मोठी अडचण किंवा संकट आले तरी तुमचे मन अचानक अत्यंत शांत आणि स्थिर होते. शिव माझ्या पाठीशी आहेत, सर्व काही ठीक होईल अशी एक अढळ आत्मिक ताकद आतून जाणवू लागते. क्रोधावर नियंत्रण. राग, अस्वस्थता आणि मानसिक चंचलता कमी होऊन विचारामध्ये स्पष्टता येते. आत्मिक समाधान. बाह्य परिस्थितीत लगेच फरक पडला नाही तरी आतून एक अलौकिक समाधान आणि प्रसन्नता जाणवते. हा महादेवाच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा संकेत आहे. 2. स्वप्नात शिवतत्वाचे दर्शन किंवा अनुभव होणे. स्वप्नशास्त्र आणि शिवपुराणानुसार पारायणाच्या काळात किंवा शिवभक्ती दरम्यान पडणारी विशिष्ट स्वप्ने ही महादेवाने तुमची सेवा स्वीकारल्याचा स्पष्ट संकेत असतात. शिवलिंग किंवा शिवपिंड. स्वप्नात शिवलिंग दिसणे, शिवलिंगावर पाणी किंवा दूध वाहताना पाहणे, रुद्राक्ष, बेलपत्र किंवा भस्म, रुद्राक्षाची माळ हातात मिळणे, गळ्यात घालणे किंवा पांढरे भस्म लावलेले दिसणे, नंदी, नाग किंवा गंगा प्रवाह. महादेवाचे वाहन नंदी, नाग किंवा वाहती पवित्र नदी गंगा स्वप्नात दिसणे. शिवमंदिर, दूरवरून किंवा जवळून एखाद्या शिवमंदिराचे शिखर दिसणे किंवा मंदिरात घंटा वाजताना ऐकू येणे. टीप: अशी स्वप्ने पडल्यास सकाळी उठून महादेवाला मनातल्या मनात हात जोडून नमस्कार करावा आणि शिव नामस्मरण करावे. 3. संकटे आपोआप टळणे व सकारात्मक मार्ग सापडणे. महादेवाला संकटमोचन मानले जाते. जेव्हा त्याची कृपादृष्टी तुमच्यावर होते तेव्हा तुमच्या भौतिक आयुष्यात पुढील सकारात्मक बदल दिसू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागणे. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे प्रश्न किंवा आर्थिक अडचणींवर अचानक एखादा सोपा मार्ग सापडतो. मोठे संकट सहजासहजी टळणे. एखादे मोठे संकट किंवा अपघात येणार असेल तर तो अगदी लहानशा स्वरूपात येऊन टळून जातो. उदाहरणार्थ, मोठी हानी टळून छोटासाच फटका बसणे, योग्य माणसांची साथ मिळणे, संकटाच्या वेळी अचानक मदतीला
कोणीतरी धावून येणे किंवा योग्य सल्ला देणारी व्यक्ती भेटणे हा शिवकृपेचाच एक भाग मानला जातो. घरातील वातावरणात बदल, घरातील नकारात्मकता, आजारपण आणि वादविवाद कमी होऊन आनंद आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. थोडक्यात सांगायचे तर शिवकृपेचा अर्थ फक्त धनदौलत मिळणे असा नसून संकटातही मन शांत राहणे आणि योग्य वेळी योग्य मार्ग सापडणे हा आहे. जर तुम्हाला या 3 गोष्टींचा अनुभव येत असेल तर समजा महादेवाने तुमची भक्ती स्वीकारली आहे. मित्रांनो, महादेवाचा महिमा अगाध आहे. श्रावण महिन्यात अत्यंत श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने केलेले शिवलीलामृताचे पारायण कधीही वाया जात नाही. जर तुम्हाला सुद्धा या 3 संकेतापैकी एखादा संकेत किंवा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि शिवभक्तांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.